श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन असतो. या दिवशी लाखो स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात. अक्कलकोटला जातात किंवा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. अनेकांना मठात जाणे शक्य होत नाही, परंतु स्वामी सेवा करण्याची मनापासून इच्छा असते. अशा वेळी थोडा वेळ काढून घरी स्वामींचे पूजन करता येऊ शकेल, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्षे उलटून गेली असली तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहे. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. अशा स्वामी महाराजांची करावी तेवढी सेवा कमीच आहे असे म्हटले जाते. प्रगट दिनी श्री स्वामी समर्थ पूजन विधी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून शुचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामीचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे स्वामींना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास स्वामींची स्तोत्रे, श्लोक, मंत्राचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावी. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे. भक्तिभावाने स्वामींची पूजा करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुले, गोडाचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करावी. किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 108 वेळा शक्य नसेल तर शक्य आहे तितका जप करावा. तसेच तारक मंत्र अवश्य म्हणावा. स्वामीवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामी महाराजाप्रती केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.